ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनियुक्त तालुका प्रमुख शेखर घोसाळे यांनी तालुका प्रमुख पदाचा कारभार हाती घेतला आणि साळवी स्टॉप शाखा क्रमांक 1 या शाखेमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले माजी तालुका प्रमुख प्रदीप साळवी हे सुद्धा याच शाखेतून पक्षाचं काम करतात। नव्यानं शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेले प्रदीप साळवी यांनीही शेखर घोसाळे यांचं स्वागत करत अभिनंदन केलं। त्यामुळे आता एकाच शाखेतून दोन्ही शिवसेना नेते आपापल्या पक्षाचं कामकाज करणार आहेत। दोघांनीही आपल्यात कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलंय। त्याच्यामुळे आता रत्नागिरीमध्ये शिवसेना 2 पण शाखा एकच असं चित्र दिसतंय। महाराष्ट्रातील हे अनोखं उदाहरण रत्नागिरीमध्ये पाहता येतंय। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी राजन चव्हाण यांच्याकडून। राजन, दोन्ही नेत्यांचं याबाबत काय म्हणणं आहे? कार्यकर्त्यांमध्ये या सगळ्या संदर्भात काय नेमकं वातावरण पाहायला मिळतंय? रिद्धी, नक्कीच आपण पाहिलं तर आता महाराष्ट्रातलं अनोखं उदाहरण हे रत्नागिरीमध्ये दिसून येत आहे। साळवी स्टॉपची शाखा क्रमांक 1 ही जी आहे ही बाळासाहेबांच्या हयातीत असताना ही शाखा आहे, ही शाखेला सुरुवात झालेली आहे। आणि आपण जर पाहिलं आता रत्नागिरीमध्ये ऑपरेशन टायगर नंतर उभाटाने देखील आता ही आपली ताकद देखील दाखवलेली आहे। नूतन जे तालुका प्रमुख आहे शेखर घोसाळे यांचं काल जंगी स्वागत या शाखेमध्ये झालं। परंतु याच शाखेमध्ये काही दिवसापूर्वी शिंदे गटामध्ये गेलेले बंड्या साळवी हे देखील याच शाखेमधून आपला कामकाज किंवा कार्यभार आपला हाकत असतात। आणि ते देखील आता कालच्या नूतन जे तालुका प्रमुख आहेत त्यांच्या जंगी स्वागतामध्ये देखील सामील झाले होते आणि त्यांनी अभिनंदन देखील केलं होतं। या दोघांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचं देखील त्यांनी स्पष्टोक्ती दिली आणि दोघेही याच जी शाखेमधून आपलं समाजकारण राजकारण करणार असे देखील या ठिकाणी दोघांचंही म्हणणं आहे। त्यामुळे आता रत्नागिरीमध्ये जी शिवसेना 2 मात्र शाखा एकच अशी परिस्थिती दिसून येते। अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।